माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 1 अध्याय 16. मैत्रेयांची उत्सुकता. मैत्रेयाने पुनश्च पराशरांना पुढीलप्रमाणे प्रश्न केले. महाराज, आपण म्हणता की सर्व ब्रह्मांडांचे मूळ श्री विष्णू हाच आहे. पुन्हा असे ऐकले की त्या भक्तराज प्रल्हादला अग्नी जाळू शकला नव्हता. शस्त्राचा आणि अस्त्राचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नव्हता. त्याला बांधून खवळलेल्या दर्यात फेकला तरी तो वाचला. अंगावर पर्वत कोसळून सुद्धा त्याला काही सुद्धा इजा झाली नाही. प्रल्हाद मोठा हरिभक्त असतानाही त्याच्याशी असे वैर कुणी का बरे करावे? त्याला आगीत व समुद्रात फेकून दिला. पर्वतावरून कडेलोट केला. महाविषारी सर्पाकडून दंश करीला ते का? का म्हणून त्याला हत्तीच्या पायी दिला? का त्याच्यावर महाभयंकर कृत्या सोडली? शंभरासुराने राक्षसी मायेने प्रहार का केले? त्याला जहर असे विष का पाजले? खरोखर हे सर्व चरित्र फार विलक्षण. मला अजून एका गोष्टीचे नवल वाटते. हरिभक्त प्रल्हाद सर्व संकटावर मात करून बाहेर पडला, यात मला आश्चर्य वाटत नाही. त्याचे कारण असे की विष्णूच्या एकनिष्ठ भक्ताला कधीही कुणी इजा करून शकत नाही. श्रीहरीच्या कृपेने कवच त्याच्या भोवती असते. प्रल्हादाच्या मनात तर कुणाही बद्दल वैरभाव कधीच नव्हता. त्याला शत्रू असा जगात नव्हता, परंतु स्वगोत्रीय स्वजन मात्र त्याचे कट्टर वैरी बनले. पिता तर त्याच्या जीवावर उठला. असे का व्हावे? हरिभक्तांना त्याच्या मताशी विरोध करणारे लोकसुद्धा त्रास देत असतात. मग आपल्याच लोकांनी असे का करावे ते मला सविस्तर सांगा. अध्याय 17. प्रल्हादावर पित्याचा कोप. प्रल्हादाचा सवंगड्यांना उपदेश. पराशर सांगू लागले, ऐका तर. पूर्वी एकेकाळी कश्यप मुनी व दिती यांचा पुत्र हा ब्रह्मदेवापासून वर प्राप्त करून घेऊन सामर्थ्यवान झाला. कुणालाही जुमानेना. त्याने सामर्थ्याच्या जोरावर स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे तिन्ही लोक काबीज केले. इंद्र, चंद्र, वरुण आणि 5 महाभूते यांचे अधिकार त्याने काढून घेतले. कुबेर व यमराजांनी पदावरून हकालपट्टी करून त्रैलोक्याचा सर्व कारभार तो एकटाच पाहू लागला. त्यामुळे सर्व देव मनुष्यरूपी धारण करून पृथ्वीवर भटकत फिरू लागले. परिणामस्वरूप त्रैलोक्यात तोच एकमेव पूजिला जात असे. नित्य मदिरा पान करून तो सर्व सुखांचा भोग घेऊ लागला. सर्वत्र नाग, गंधर्व, यक्ष वगैरे त्याचीच आराधना करू लागले. त्याचा पुत्र प्रल्हाद हा गुरुगृही शिक्षण घेत असे. एकदा प्रल्हादाने त्याचे गुरु हिरण्यकश्यपूला भेटण्यासाठी आले असता त्यांचे स्वागत करून पुत्राला मांडीवर बसून पित्याने विचारले की, बाळा, तू काय शिकलास ते जरा सांग पाहू. प्रल्हाद बोलला, पिताजी ऐका. जो श्रीहरी अनादि अनंत आहे, तिन्ही कालाच्या पलीकडे असून सर्व कारणाचे मूळ कारण आहे, जो सर्व सृष्टीचा जन्मदाता, पोसिंदा, संहार करता आहे, त्यालाच मी शरण जातो. असे ऐकले तेव्हा हिरण्यकश्यपूने रागाने त्या गुरुला विचारले की, अरे दुष्टा, तू आमच्या शत्रूबद्दल असे याला शिकवून आमचा द्रोह केलेला आहे. त्यावर गुरूंनी सांगितले, दैत्यराज, आपण शांत व्हावे. हे ज्ञान मी याला दिलेले नाही. त्यावर पित्याने प्रल्हादाला पुन्हा विचारले. तेव्हा तो म्हणाला की, पिताजी, प्रत्येकाच्या हृदयात असलेला परमात्मा विष्णू हाच खरा ज्ञानज्ञाता होय. त्याच्याशिवाय कुणीही कुणाला त्रास देऊ शकणार नाही. राजाने पुन्हा रागाने विचारले की, प्रल्हादा, तू ज्याच्याजवळ सांगतो आहेस तो विष्णू कोण आहे? प्रल्हाद बोलला की, योगी ज्याला केवळ ध्यानानेच पाहू शकतात, त्याच्याविषयीचे वर्णन शब्दातून करता येत नाही. ज्याच्यातून हे सर्व विश्व उद्भवले तोच परमेश्वर, अर्थात महाविष्णू. हिरण्यकश्यप म्हणाला की, माझ्या विना कुणी दुसरा परमेश्वर नाही. तेव्हा अशा प्रकारे बडबडून तुला मरायचे आहे काय? प्रल्हादाने उत्तर दिले की, तो विष्णू तर तुमच्यासह सर्वांचा जन्मदाता, पालन करता आहे. तेव्हा मजवर उगीच रागवू नका. हिरण्यकश्यपूने रागाने थरथर कापत ओरडून विचारले, अरे हा मूर्ख बालकाला कुणी बरे झपाटला? कोणी याच्या मुखातून अभद्र बोलतो? प्रल्हाद म्हणाला की, त्या विष्णूने मलाच नव्हे तर सर्व चराचरालाच व्यापले. सर्व जीवांना तोच कार्य प्रवृत्त करतो, म्हणून सर्व करता तोच. हिरण्यकश्यपूने सेवकांना आज्ञा केली की त्यांनी पापी प्रल्हादाला शिक्षा करावी, समज देऊन गुरूंच्या हवाली करावा. तसे केले तर नंतर काही काळाने प्रल्हाद, त्याचे गुरु यांना दैत्यराजाने पुन्हा बोलावून घेतले. कुस तपास केल्यावर प्रल्हादाने पूर्वीप्रमाणे उत्तर दिली. तेव्हा मात्र हिरण्यकश्यपू भयंकर रागावला. त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी त्याला सैनिकाच्या हवाली केला. मग त्या सैनिकांनी प्रल्हादाच्या हलाहल सुरू केले. त्याच्यावर शस्त्रे चालवली. महाभयंकर विषारी सर्पाचे दंश करवले. पर्वताच्या शिखरावर नेऊन दरीत ढकलून दिला. धगधगत्या अग्नीच्या कुंडात फेकला. तरी त्याच्यावर ह्या सर्वांचा काही परिणाम झाला नाही. तेव्हा
राजाच्या पुरोहितांनी विचार विनिमय केला व राजाला समजावले की सध्या प्रल्हादाला पुन्हा गुरुगृही पाठवावा. तरी जोर ऐकत नसला तर आम्ही मंत्रयोगाने कृत्या विनाशकारी शक्ती तयार करू व त्याचा नाश करू. मग हिरण्यकश्यपू राजी झाला व त्याने तसेच केले. तेथे प्रल्हादाने गुरुच्या उपदेशाला न जुमानता आपल्या सवंगण्यांना सुद्धा विष्णूचे महत्त्व सांगून त्यांनाही हरिभक्तीसाठी प्रवृत्त करू लागला. ते वृत्त राजापर्यंत जाऊन पोहोचले तेव्हा हिरण्यकश्यपू तर चांगलाच खवळला. अध्याय 18. प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न. प्रल्हादाचे चाललेले उद्योग जेव्हा दूतांनी हिरण्यकश्यपूला सांगितले तेव्हा त्याचा राग अनावर झाला. त्यासर्षी त्याने स्वयंपाकाला बोलावले आणि प्रल्हादाला अन्नामधून विष द्यावे अशी आज्ञा दिली. त्याप्रमाणे तसे करण्यात आले. पण भगवंताचे नाम घेत प्रल्हादाने ते अन्न खाऊनही त्याच्यावर त्या विषाचा काही परिणाम झाला नाही. ती वार्ता आचार्याने दैत्यराजाला सांगितली. तेव्हा राजाने पुरोहितांना बोलावून घेतले व प्रल्हादावर अघोरी कृत्येचा प्रयोग करण्यास सांगितले. पण त्या पुरोहितांनी प्रल्हादाची भेट घेतली व त्यास समजवण्याचा प्रयत्न केला. नाना प्रकारे पुरोहितांनी सांगून सुद्धा प्रल्हाद आपला हेका सोडायला तयार होईना. तेव्हा पुरोहितांनी त्याला धमकी दिली की जर तो ऐकणार नसेल तर मग त्यांना भयंकर कृत्या सोडून त्याचा जीव घ्यावा लागेल. प्रल्हादाने उत्तर दिले, मारणे आणि मरणे या गोष्टी कुणाच्या हाती आहेत का? आपल्या बऱ्या वाईट कर्माची फळे मिळून रक्षण अथवा नाश होत असतो. कर्म हेच जन्मास कारण आहे. तेच बऱ्या वाईट भोगांचे मूळ आहे. म्हणून नेहमी चांगली कर्मे करीत जावे. असे बोलणे ऐकल्यावर पुरोहितांच्या अंगाचा अगदी तिळपापड झाला. त्यांना मंत्रप्रयोगाने अघोरी शक्ती जागृत केली व ती त्या बाळ प्रल्हादावर सोडून दिली. तिने क्षणार्धात त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला, परंतु तो त्रिशूळच मोडून टाकला पडला. प्रल्हाद सुरक्षित राहिला. तेव्हा आपला वार वाया गेला असे पाहताच ती कृत्या उलट फिरली आणि विजेच्या वेगाने जाऊन तिने त्या पुरोहितावर आघात केला आणि निघून गेली. ते कृत्य पाहून प्रल्हादाला त्या बिचाऱ्या पोटार्थी पुजाऱ्यांचा कळवळा आला. त्याने देवांची प्रार्थना करताच ते सगळे जिवंत झाले. त्यांनी जाऊन सर्व वृत्तांत राजाच्या कानावर घातला. आता अध्याय 19. प्रल्हादाला मारण्याचे पुन्हा प्रयत्न. कृत्येचा प्रयोग निष्फळ झाला असे जेव्हा ऐकले तेव्हा राजाने प्रल्हादाला बोलवला व मांडीवर बसून प्रेमाने विचारले, बाळा प्रल्हादा, तुझा प्रभाव मोठा विलक्षण. तुझ्या पाशाशी कोणती मंत्रविद्या आहे बरे की ही तुझीच काहीतरी शक्ती? तेव्हा प्रल्हाद म्हणाला, पिताश्री, माझ्याकडे कसलीच विद्या नाही, शक्ती नाही. ज्याच्या हृदयात श्री अच्युत प्रकट होतो त्याला अशक्य असे काहीच नसते. जो दुसऱ्याचे वाईट काही इच्छित नसतो त्याचेही कधी वाईट होत नसते. पण काया वाचा मनाने जर इतरांना पीडा दिली तर मात्र जे कर्म बीज होते त्याचे दुःखदायक फळ आपणास मिळते. मी कधीही दुसऱ्याचे वाईट चिंतित नसतो, वाईट करत नसतो, कुणाबद्दल वाईट बोलत नसतो. मग मला कसले दुःख होणार? तेव्हा जेवढे जमले तेवढे सर्वांवर प्रेम करीत जा. प्रेम करा, प्रेम करा. हे प्रल्हादाचे भाषण ऐकून हिरण्यकश्यपूचा झळफळाट झाला. त्याने दूतांना बोलावले व सांगितले, या पोराचा दूर नेऊन कडेलोट करा, याचे तुकडे तुकडे करा व याला मारून टाका. तेव्हा त्या दैत्याने त्या बालकाला धरून ओढून नेला आणि उंचावरून खाली ढकलून दिला. पण जसे एखादे फूल जमिनीवर पडावे तसा तो अलगद जमिनीवर पडला. ते पाहिल्यावर हिरण्यकश्यपूने शंभरासुराला बोलावले व सांगितले, हा दुर्बुद्धी कार्टा काही केल्या मरत नाही हो, तरी तू तुझ्या मायावी शक्तीचा वापर कर आणि याला संपवून टाक. जेव्हा शंभरासुराने राक्षसी माया पसरवण्यास आरंभ केला तेव्हाच विष्णूने प्रल्हादाच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र सोडून दिले व त्या शंभराच्या हजारो माया निष्फळ केल्या. मग त्याने त्या बालकावर प्रचंड वादळ सोडले, पण हरिकृपेने प्रल्हादास काहीच इजा झाली नाही. मग तो बालक गुरुगृही गेला. तेथे गुरुजींनी त्याला शुक्राचार्य प्रणीत राजनीती शिकवली. नंतर गुरुजी त्याला घेऊन दैत्यराजाकडे आले व प्रल्हादाच्या शिक्षणातील प्रगतीविषयी राजाला सर्व काही कथन केले. राजाने आनंदित होऊन प्रल्हादाला राजनीती, राजधर्म याविषयी प्रश्न केले. तेव्हा प्रल्हाद बोलला की पिताश्री, मी सर्व तऱ्हेची नीतिशास्त्रे शिकलो, परंतु मला मनातून कुणाबद्दल
परभाव वाटत नाही. मला कुणी शत्रू नाही की माझा कुणी मित्र नाही. मला एका विष्णूशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. अशा परिस्थितीत या नीतिशास्त्राचा मला काय बरे उपयोग? पिताजी, मी सांगतो ते थोडे ऐकून घ्या. राजसंपदा, लौकिक गोष्टी ह्या नशिबानेच प्राप्त होत असतात. त्याचे कारण खरे म्हणजे पुण्यदायक कर्म हे होय. मानवी प्रयत्नाचा तेथे उपयोग नसतो. म्हणून पुण्यसंग्रह वाढवीत जावा, नाहीतरी सर्वत्र एकमेव विष्णूच कणाकणात व्यापून राहिला असे ध्यान करीत जावे. एकदा हा असा साक्षात्कार झाला की मग नेहमी सुखद सुख मिळेल. अशी वचने ऐकताच दैत्यराज संतापाने लाल झाला. त्याने उठून प्रल्हादाच्या छातीवर जोराने लात मारली. मग रागाने तरतरत त्याने दैत्यांना बोलावून सांगितले की या पोराला तुम्ही नागपाशात बांधा व महासागरात नेऊन बुडवा, नाहीतर हा सर्व जगाला बुद्धिभ्रष्ट करून सोडेल. तेव्हा सर्व दैत्यगणांनी त्या बालकाला नागपाशात गुंडाळून महासागरात बुडविला आणि वरून मोठाले पर्वत त्याच्यावर टाकले. तशाही स्थितीत अजिबात न घाबरता प्रल्हाद विष्णूला आळवू लागला. हे राजीव लोचना चक्रधरा, गो ब्राह्मण प्रतिपालका, तुला मी नमन करतो. तूच सृष्टी करता ब्रह्मा, तूच पोषण करता विष्णू, संहारक रुद्र, मुंगी सकट एकूण एक जीव, पंचमहाभूते, मन, बुद्धी, आत्मा, काळ, त्रिगुण याचा तूच भरला आहेस. तूच सर्व कर्मफळे कर्मभोक्ता होय. योगी ध्यान तसेच करतात. याज्ञिक आहुल्या तुलाच देतात. अनोरणी यान व महतिमयान तूच. तुझी जी पराशक्ती आहे तिला मी वंदन करीत आहे. ती त्रिगुणात्मता सर्व तंत्र स्वतंत्र आणि सर्वांच्या पलीकडे आहे. तू नाम व रूप नसणारा अलिप्त सत्तारूप असा आहे, तरी देव त्याचा तुझ्या साकार अवताराची आराधना करीत असतात. हे अक्षय अव्यक्त देवा, जगताच्या आधारा, माझ्या अंतर्यामी तूच आहे. अक्षात जो मी तो तूच, व जो तू आहेस तो मीच आहे. माझ्यात तुझ्यात भेदच राहिलेला नाही. अध्याय 20. श्री विष्णू प्रगट होतात. अशा प्रकारे विष्णूचे स्तवन करीत असताना बाळ प्रल्हाद विष्णूशी एकरूप होऊन गेला. त्याला देहभान असे काही राहिलेच नाही. त्यावेळी तो निष्पाप बनला. त्याला कर्मबंधने उरली नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या भोवतीचे नागपाश तुटून पडले. पृथ्वीवरचे सर्व महासागर खवळले. पृथ्वी जोराजोराने हिलकावे खाऊ लागली. प्रल्हादाने अंगावरचे सर्व पर्वत दूर जुगारून दिले. तो पाण्यातून सुखरूप बाहेर निघाला. तेव्हा त्याला पुन्हा देवभान प्राप्त झाले. तो विष्णूची पुन्हा स्तुती करू लागला. काय स्तुती केली? ओम नमः परमार्थाय, स्थूल सूक्ष्म अक्षराक्षर, व्यक्ता अव्यक्त कालातीत, सकलेश निरंजन, गुणाजन गुणाधार, निर्गुणात्मन गुणस्थित, मूर्त महामूर्ते, सूक्ष्ममूर्त स्फुटास्फुट. याचा आपण आता अर्थ बघूया. हे परमार्थ रूपा, स्थूल सूक्ष्म तूच आहे. तूच चिरंतन आहे, तसाच नश्वर आहे. व्यक्त अव्यक्त साकार निराकार तूच. काळाच्या पूर्वीचा तूच. सर्वांचा नियंता, परम शुद्ध गुणांना चेतवणारा, त्यांना आश्रय देणारा, परंतु स्वतः मात्र गुणविरत असा विश्वाकार, प्रकट गुण, गुप्त वाच्य अनिर्वाच्य देवा, एकरूपा स्वरूपा, विद्या अविद्यात्मका, विश्वबीजा, जगतपालका, तुला नमन असो. हे अविनाशी विनाशी देवा, तू एकमेव असून अनेक रूपधारी देवा, तुला मी शरण आहे. प्रल्हाद अशी स्तुती करीत असताना त्याच्या समोर विष्णू प्रगट झाला. प्रल्हादाने त्याला पाहताच अति आनंदाने लोटांगणे घालावयास प्रारंभ केला. तेव्हा विष्णू म्हणाला की बाळा प्रल्हादा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझी जी इच्छा असेल ती माग, सांग. त्यावर प्रल्हादाने अखंड भक्ती मागितली. तेव्हा तसेच होईल असे बोलून देवाने आणखी काही माग असे म्हटले. त्यावर प्रल्हाद बोलला की त्याच्या पित्याच्या मनात जी द्वेषबुद्धी आहे ती नष्ट होऊन जावी. पित्याने माझ्या बाबतीत जी दुष्ट कर्म केले आहे त्याचे दोष त्याला न बाधता तो परममुक्तीला जावा. भगवंताने तथास्तवसावर दिला व अजून काही मागून घे असे सुचवले. तेव्हा प्रल्हादाने सांगितले व मागितले की तुझा व माझा कधी विनियोग घडू नये, तुझा व माझा कधी विनियोग घडू नये. तेव्हा तसेच हो असे म्हणत भगवंत गुप्त झाला. नंतर प्रल्हाद पुन्हा पित्याच्या दर्शनासाठी गेला असता हिरण्यकशिपूने त्याला जवळ घेतला. तो पुन्हा प्रल्हादाचे लाड करू लागला. पुढे दैवयोगाने जेव्हा
नरसिंह अवतार धारण करून विष्णूने त्या दैत्य राजाचा वध केला. तेव्हा प्रल्हाद राजा झाला. पुढे पुष्कळ काळपर्यंत न्यायनीतीने राज्य सांभाळून तो अंती निर्वाणपदी गेला. पराशर सांगतात, अहो मैत्रेयीजी, असेही हे भक्त प्रल्हादाचे चरित्र जो कुणी पठण करील ऐकेल तो मोठ्यात मोठा पापात्मा जरी असला तरी निश्चयाने त्या पापापासून मुक्त होईल. विशेष करून जर अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, द्वादशी या तिथीला पठण केले तर गोदान केल्याचे फळ मिळते. अशा वाचकांचे भगवंत सदा सर्वदा सर्वत्र रक्षण करीत असतात. अध्याय 21 प्रल्हादाच्या वंशाचा विस्तार. पराशर म्हणतात, प्रल्हादाला आयुष्यमांत, शिरी, बाष्कल असे 3 मुलगे झाले. पराशर म्हणतात, प्रल्हादाला आयुष्यमान, शिबी, बाष्कल असे 3 मुलगे झाले. प्रल्हादाचा पुत्र विरोचन व त्याचा बली होता. त्यापैकी बलीला 100 मुलगे झाले व त्या सर्वात थोरला मानासूर होय. हिरण्यक्षाचे पुत्र उत्कूर, शकुनी, भूतसंतापण, महानाभ, महाबाहू, कालनाभ हे सर्वजण महापराक्रमी होते. महर्षी कश्यपांची दुसरी कन्या धनु नावाची होती. तिला 15 महाबलशाली पुत्र होते. हे दानव ह्या नावाने प्रसिद्ध आहे. त्या 15तील एक पुत्र स्वर भानू याला प्रभा नावाची मुलगी झाली. ऋषभ वर्याला शर्मिष्ठा, उपदा आणि हयशिरा अशा 3 मुली झाल्या. वैश्वानराच्या 2 मुली कश्यपांना दिल्या. त्याच्यापासून 60,000 दानव जन्मले. याशिवाय इतर पुत्रांपासून दानवाचा वंश विस्तारित गेला. तो शेकडो हजारांच्या संख्येने वाढला. प्रल्हादाच्या वंशात पुढे निवाताक कवच नावाने दैत्य जन्मास आले. कश्यपाची एक ताम्रा नावाची पत्नी होती. तिला 6 कन्या होत्या. त्यापैकी शुकी हिच्यापासून पोपट व घुबड, कावळे, स्वेनीपासून ससाणे, भाशीपासून भास, गुद्रेकीपासून गिधाडे अशा प्रजाती निर्माण झाल्या. सुचीपासून जलचर, सुग्रीवीच्यापासून पाळीव पशु जन्मले. हे सर्व संतती ताम्रापासून वाढत गेली. कश्यपाची पत्नी जी विनता होती तिला गरुड आणि अरुण असे 2 पुत्र होते. गरुड हा सर्पाचा शत्रू होता. कश्यपाची पत्नी सुरसा, कद्रू या दोघींपासून सर्पाच्या व नागाच्या हजारो प्रजाती निर्माण होत गेल्या. क्रोधवंशा नावाच्या पत्नीपासून क्रोधवंश नावाचे क्रूर गण जन्मले. भूतपिशाचेही तिची संतती होय. सुरभीपासून दुधाळ प्राणी झाले. ईशापासून सर्व वनस्पती बनल्या. खसा नावाच्या स्त्रीपासून यक्ष, राक्षस पैदा झाले. मुनी हिच्यापासून अप्सरा, अरिष्टा हिच्यापासून गंधर्व उत्पन्न झाले. अशा सर्व महर्षी कश्यपांचा वंश विस्तार आहे. हा स्वरोशिष नावाच्या मन्वंतरातील आहे. अशा सध्याच्या वैवस्वत नावाच्या चालू मन्वंतरातील सृष्टीचे वर्णन ऐका. प्रारंभी वारुण नावाचा यज्ञ झाला. त्यात ब्रह्मदेव होता यजमान असून त्यांचा वंश वर्णन करतो. पूर्वीच्या कल्पातील आपल्या मानसपुत्रांकडूनच ब्रह्मदेवाने सृष्टीतील सजीवांची निर्मिती केली. ज्यावेळी दितीचे म्हणजेच कश्यपीची पत्नी पुत्र इंद्राने मारले तेव्हा तिने इंद्राला मारून टाकेल असा पुत्र मागितला असता तसा वर दिला. परंतु पुत्र जन्मेपर्यंत शुद्ध असावे असे सांगितले. पुढे ही गोष्ट अंतर्ज्ञानाने जाणून एकदा ती शौचानंतर पाय न धुता घरात गेली असे पाहून ती संधी साधून इंद्राने तिच्या गर्भाचे वज्राने 7 तुकडे केले. किती? 7. तेव्हा ते 7 जण जोरजोरात रडू लागले. तेव्हा इंद्राने त्यांना दटावले तरी ते रडायचे थांबेनात. मग इंद्राने पुन्हा प्रत्येकाचे 7 तुकडे केले. अशा प्रकारे विभागले गेलेले 49 जण मरुद्गण या एकाच नावाने प्रसिद्ध झाले व ते इंद्राचे अनुचर बनले. अध्याय 22 विष्णूचे सर्व व्यापकत्व. सृष्टीच्या आरंभकाली जेव्हा ऋषीमुनींनी पृथ्वी याला पृथ्वीपती म्हणून अभिषेक केला तेव्हा ब्रह्मदेवाने क्रमवार विभागणी केली. ती अशी: नक्षत्रे, ग्रह, ब्राह्मण, वनस्पती, यज्ञ, तप यांचा अधिपती चंद्राला बनवला. त्याचप्रमाणे कुबेराला सर्व राजे लोकांचे स्वामित्व दिले. सर्व प्रवाही द्रव्यांचा स्वामी वरुण, 12 आदित्यांचा प्रमुख विष्णू, सर्व वसूंचा नायक अग्नी असे नेमून दिले. प्रजापतीसाठी दक्ष, मरुद्गणासाठी इंद्र, दैत्य व दानव यांच्यासाठी प्रल्हाद अशी नेमणूक केली. पितरांचा राजा धर्मराज यम
हत्तीचा स्वामी ऐरावत, पक्षीगणांचा गरुड, देवांचा इंद्र, घोड्यांचा उच्चैस्रवा आणि गायींचा बैल असे अधिकार दिले. जंगलाचे राज्य सिंहाला दिले. सर्पांचे स्वामित्व शेषनागाला दिले. पर्वतांचा मुख्य हिमालय, ऋषीमुनींचा मुख्य कपिल, ऋषीमुनींचा मुख्य कपिल व हिंसक जनावरांचा मुख्य वाघ अशा अधिकारी नेमले. अशा तऱ्हेने सर्व चराचरांवर नेमणुका केल्या. त्याच वेळी सर्व दिशांसाठी शासक नेमून दिले. त्यात पूर्वेचा सुधन्वा, दक्षिणेचा शंख, पश्चिमेचा केतुमान आणि उत्तरेचा हिरण्यरोमा हे मुख्य आहेत. अशा प्रकारे जेवढे म्हणून श्रेष्ठ प्रजापालन पूर्वी झाले, सध्या आहेत, भविष्यात होतील अशा सर्वात विष्णूचा अंश विशेष जास्त प्रमाणात असतो. त्याचे कारण असे आहे की सृष्टीचे पालन पोषण करण्याची शक्ती एका विष्णू वाचून कुणाकडेही नाही. तो एकटाच सर्वांना प्रेरणा देऊन सर्व सृष्टीचा कारभार चालवत असतो. सर्व रचना ज्याच्यापुढे शक्य होते तो काळ हाच विष्णू होय. आदिशक्ती, 3 गुण, पंचमहाभूते, सर्व तत्वे यात तोच आहे. साधन तोच, साध्य तोच असे जाणा. अशा विष्णूचे स्थान हे परमपद होय. योगी त्याचाच आश्रय घेतात, मग ते कधीही परत येत नसतात. व्यक्त अव्यक्त अशा त्याच्या 2 अवस्था आहेत. व्यक्त म्हणजे संपूर्ण सृष्टी, अव्यक्त म्हणजे परब्रह्म होय. मैत्रीय महाराज, जरी विष्णूचा अंश म्हणजेच प्रत्येक वस्तूमध्ये असला तरी तो सर्वत्र सारखाच नसून कमी जास्त असा असतो. त्यामध्ये ब्रह्म, विष्णू, विष्णू व शंकर याच्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात असतो. नंतर देवदेवता, प्रजापती, मानव, जनावरे, पक्षी, जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी, वृक्षवेली अशा उतरत्या क्रमाने जो तेजाचा अंश कमी कमी होत जातो. आता उत्पत्ती, स्थिती, लय हे सर्व चक्र कायम चालूच असते. ते कधीच थांबत नसते. विष्णू हाच त्याचे अधिकारण होय. योगी लोक याच विष्णूच्या आरंभी समूर्त ध्यान करता. आता मी विष्णूची भूषणे, आयुधे यांचे अर्थ सांगतो. हे ज्ञान मला वशिष्ठ महामुनी यांनी दिलेले आहे. शुद्ध आत्मा म्हणजेच त्यांच्या कंठातील पदक अर्थात कौस्तुभमणी. शुद्ध सात्विक बुद्धी ही त्याच्या हातातील गदा. तामस अहंकार हा शंख, राजस अहंकार हा त्याचे सारंग धनुष्य होय. सात्विक अहंकार हे सुदर्शन चक्र. त्याच्या गळ्यातली वैजयंती नावाची माळ म्हणजेच पंचतन्मात्रा व 5 महाभूते होय. सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्याचे बाण आहे. त्याची तलवार म्हणजे अविद्येच्या म्यानातील शुद्ध विद्या होय. आता अशा प्रकारे सर्व सूक्ष्म जग केशवांमध्ये सामावलेले आहे. थोडक्यात असे समजा की जे काही आहे ते विष्णुमय आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही अशी धारणा झाल्यावर अशक्य असे साधकाला अशक्य असे काहीच नसते. हे पुराण जो श्रवण करील तो पापमुक्त तर होईलच, परंतु त्याचा संपूर्ण दैवी सहाय्य मिळेल. पराशर मुनी विरचित श्री विष्णू पुराणाचा पहिला अंश संपूर्ण. श्री विष्णवे नमः. श्री विष्णवे नमः. श्री विष्णवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्.